व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या आय स्कॉलर अकॅडमीचे सर्वांचे श्री महाजन सर, श्री भामरे सर व सर्व टीम, येथे उपस्थित पालक वर्ग व माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. दिवसामागून दिवस येतात आणि जातात, कालचक्र मात्र थांबत नाही. प्रसंग मागून प्रसंग येतात आणि जातात. प्रत्येक प्रसंग काही आपल्या ध्यानी राहत नाही, पण त्यातलेच काही प्रसंग असे असतात जे आयुष्यभर आपल्या स्मरणात राहून जातात. आणि त्यातीलच एक प्रसंग म्हणजे आजचा हा गुणगौरव सोहळा. आणि आजच्या या गुणगौरव सोहळ्याला आपल्याला तेवढेच तोलामोलाचे मान्यवर लाभल्यामुळे आपला सर्वांचाच आनंद द्विगुणितच नव्हे तर शतगुणित झाला आहे. नमस्कार, मी जानकी तुषार भदाणे, मराठा हायस्कूल नाशिक या शाळेची विद्यार्थिनी. आज आपणासमोर मी आय स्कॉलर अकॅडमीच्या माझ्या ह्या 3 वर्षांच्या प्रवासात नेमके काय मिळवले ह्याबद्दल माझे मत मांडण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तर माझा हा प्रवास 2023 मध्ये सुरू झाला. 2023 मध्ये मी 5th मध्ये स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यात प्रथम होती. आणि त्याचबरोबर माझे नवोदय आणि सैनिक स्कूल येथे सिलेक्शन झाले. आणि त्यात सर्वात महाजन सर व आय स्कॉलर अकॅडमीचा याचा सिंहाचा वाटा आहे. एवढेच नाही तर त्यांच्यामुळेच मला या यशाची चव चाखता आली. मी जिल्ह्यात पहिली होती, पण माझे स्टेट मेरिट लिस्टमध्ये येण्याचे स्वप्न मात्र 2 मार्कांनी हुकले. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशी मला एका मार्काची किंमत समजली. त्या दिवशी मला समजलं की एका मार्काने देखील आपल्या जीवनात किती मोठा बदल घडू शकतो. त्यामुळे मी तेव्हाच मनाशी निश्चय केला, खुणगाण बांधली की जरी आपण 5th स्कॉलरशिपमध्ये स्टेट मेरिट लिस्टमध्ये येऊ शकलो नाही, तर 8thला मात्र आपण या स्टेट मेरिट लिस्टमध्ये यायचं. आणि त्यामुळे मी तेव्हापासूनच सुरुवात केली. आणि 8th मध्ये म्हणजेच 2026 स्कॉलरशिपमध्ये मी जेव्हा एक्झाम दिली तेव्हा मी माझे 100% देण्याचा प्रयत्न केला. आणि माझे हे स्वप्न पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. आणि हे फक्त आणि फक्त महाजन सरांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे शक्य झाले. आणि फक्त मीच नाही तर आय स्कॉलर अकॅडमीच्या माझ्या आजूबाजूचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारसरणीत मला एक मोठा ठळक बदल आढळून आला आहे. आता ह्या 21व्या शतकात पदार्पण करत असताना पृथ्वीरूपी रथाला विज्ञान रूपी अश्व जोडण्यात आले. आणि ह्याच रथाचे सारथ्य सध्या मानव प्राणी करत आहे. हा रथ अतिशय वेगाने पाहुणलेला आहे. मानव प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून सगळ्यांना आश्चर्याचे धक्केच जणू देत आहेत. आणि ह्याच रथात स्वार होण्यासाठी जी स्पर्धा आजकाल चालू आहे, त्या स्पर्धेत टिकून राहण्याचे मार्गदर्शन आम्हाला श्री महाजन सर यांनी केले. आता या स्पर्धा परीक्षा नेमक्या का द्याव्यात? या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन आपल्याला काय भेटते? तर याचं उत्तर एकच आहे, आपण ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स कम्फर्ट झोन सोडण्यासाठी द्याव्यात. तर आता कम्फर्ट झोन म्हणजे काय? आपण एखाद्या स्पेसिफिक स्कूलमध्ये असतो, त्या स्कूलमध्ये एखाद्या वर्गात असतो आणि त्या वर्गात मॅक्झिमम 30 ते 40 जण असतात. आणि आपल्याला असं वाटत असतं की आपले हे 40 जणच कॉम्पिटिटर्स आहे आणि आपली स्पर्धा या 40 जणांमध्येच आहे. आणि त्यात जर आपण अव्वल ठरलो तर आपल्यामध्ये एक प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण होतो. पण जेव्हा आपण बाहेरच्या स्पर्धेच्या जगात पदार्पण करतो तेव्हा मात्र या ओव्हर कॉन्फिडन्सचं न्यूनगंडात रूपांतर होतं. आणि हेच सगळं टाळण्यासाठी आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लहानपणापासूनच द्यायला हव्यात. आणि त्यासाठीच आज मला महाजन सरांनी दिलेली ज्ञानाची, शिस्तीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्काराची शिदोरी मी जीवनभर माझ्यासोबत ठेवी. आता जाता एवढंच म्हणते, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, इन इरादों का इम्तिहान अभी बाकी है. नापी है बस मुट्ठी भर जमीन, आसमान जीतना तो अभी बाकी है, आसमान जीतना